नमस्कार. कथावेलींच्या या निवांत कोपऱ्यात तुमचं मनापासून स्वागत. चला तर मग पाहूया आज नवीन कथा. नमस्कार. आज आपण प्रवासी या एका सुंदर मराठी कथेबद्दल बोलणार आहोत. ही कहाणी आहे एका न बोललेल्या प्रेमाची. दोन अशा लोकांची जे शब्दांशिवाय एकमेकांना ओळखतात, समजून घेतात आणि कायम एकमेकांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनून राहतात. कथेची सुरुवातच होते या एका विचाराने. हा विचार आहे ईश्वरीचा, आपल्या कथेच्या नायिकेचा, आणि याच एका वाक्यात संपूर्ण कथेचं सार दडलेलं आहे. ही गोष्ट आहे नदीच्या दोन काठांसारख्या नात्यांची, जे सोबत तर वाहतात पण तरीही कायमचे वेगळे असतात. चला तर मग या अनोख्या प्रवासात सामील होऊया. तर या कथेची सुरुवात होते एका शांत, पावसाळी वातावरणात, जिथे दोन मनं कोणत्याही शब्दांशिवाय एकमेकांशी संवाद साधत असतात. जरा कल्पना करा, एक जुना वाडा आहे, बाहेर पावसाची संततधार कोसळतीये. घरात पुदिन्याच्या चहाचा आणि जुन्या पुस्तकांच्या पानांचा एक मंद सुगंध दरवळतोय, आणि ईश्वरी आपल्या खिडकीतून समोरच्या ग्रंथालयाकडे पाहतीये. हे फक्त एक दृश्य नाहीये, तर हेच ईश्वरी आणि अद्वैत यांच्या नात्याचं जग आहे. एक असं जग जे फक्त पाहण्यावर, जाणण्यावर आणि अनुभवावर टिकून आहे. आणि हा त्यांचा जणू रोजचा नियमच बनला होता. कुठलीही शब्दांची देवाणघेवाण नाही, कोणतीही ओळख नाही, फक्त एक शांत नजर जी दोन वेगवेगळ्या जगांना एकमेकांशी जोडत होती. हेच तर त्यांच्या नात्याचं वैशिष्ट्य होतं, त्यांचं एक न बोललेलं सुंदर रहस्य. आणि मग एक दिवस तो क्षण येतोच, अचानक. काम करता करता अद्वैत वर पाहतो आणि त्याची नजर थेट ईश्वरीच्या नजरेला भिडते. तो एक अगदी हलकंसं स्मित करतो आणि आपल्या हातातल्या पुस्तकाकडे इशारा करतो. हा होता त्यांच्यातला पहिला संवाद, शब्दांशिवाय पण हजारो भावनांनी भरलेला. या एका नजरेच्या भेटीनंतर त्यांचं नातं एका नव्या वळणावर येतं. आता एका पुस्तकात लपलेलं एक लहानसं गुपित त्यांना आणखी जवळ आणणार होतं. दुसऱ्या दिवशी ईश्वरी धाडस करून त्या ग्रंथालयात जाते, विशाखा नावाचं पुस्तक उचलते आणि तिला त्यात अद्वैतने लिहिलेली ही एक ओळ सापडते. ही फक्त एक ओळ नव्हती, ही एक मूक कबुली होती. तिच्या मनात जे काही चाललं होतं त्याला त्याने अचूक शब्दात मांडलं होतं. आता यावर ईश्वरी काय उत्तर देणार? ती काहीच लिहित नाही. ती फक्त त्या ओळीच्या खाली एक मोरपीस ठेवते. हे तिचं मूक उत्तर होतं, तिची स्वीकृती होती, आणि त्या एका मोरपिसाने त्यांचं नातं जणू पक्क केलं होतं. पण म्हणतात ना, नशिबाच्या मनात काहीतरी वेगळंच असतं. एका बाजूला ईश्वरीला पाहण्यासाठी पुण्याहून पाहुणे येणार असतात, आणि त्याच वेळी त्यांच्या त्या शांत जगावर, म्हणजे त्या ग्रंथालयावर पाडण्याची नोटीस लागते. जणू काही एकाच वेळी दोन वादळं त्यांच्या नात्याच्या दिशेने येऊ लागतात. ग्रंथालय हळूहळू रिकामं होऊ लागतं. ईश्वरी जेव्हा शेवटची तिथे पोचते तेव्हा तिला विशाखा पुस्तक सापडत नाही. पण त्या पुस्तकाच्या रिकाम्या जागेवर एक चिठ्ठी असते, ज्यावर फक्त एकच शब्द लिहिलेला असतो, अधुरी. जणू काही तो तिला सांगत होता की त्यांची कथा पूर्ण होण्याआधीच संपतीये. आणि इथून कथा एका अत्यंत भावनिक वळणावर पोहोचते. आता त्यांच्या विभक्त होण्याची वेळ जवळ आलेली असते, आणि वेळेविरुद्ध एक शर्यत सुरू होते. घरात पाहुणे बसले आहेत आणि बाहेर ग्रंथालयाचं सामान भरलेला ट्रक निघण्याच्या तयारीत आहे. ईश्वरीला असं वाटतंय की जणू तिचा श्वासच त्या ट्रकमध्ये भरून कायमचा दूर चालला आहे. तिची होणारी घुसमट या एका विचारातून अगदी स्पष्ट दिसते. ट्रक सुरू होतो. ईश्वरी हताशपणे खिडकीतून पाहतीये, पण अद्वैत मात्र तिच्या खिडकीकडे पाहत नाही. कदाचित त्याला भीती वाटत असेल की जर नजर मिळाली तर तो स्वतःला सावरू शकणार नाही. तो क्षण खूपच खूपच तणावपूर्ण असतो. पण अगदी शेवटच्या क्षणी तो वर पाहतो. त्यांची नजरानजर होते. तो काहीही बोलत नाही. तो फक्त आपल्या खिशातून तेच मोरपीस काढतो जे ईश्वरीने पुस्तकात ठेवलं होतं, आणि आपल्या हृदयावर ठेवतो. हाच त्यांचा शेवटचा निरोप असतो, शब्दांशिवाय पण सगळं काही सांगून जाणारा. आणि इथे कथेला एक अनपेक्षित वळण मिळतं. ईश्वरीचे कडक शिस्तीचे वडील तिच्या खोलीत येतात. ते तिला म्हणतात की त्यांना सगळं माहीत होतं, आणि तेच तिला प्रोत्साहन देतात, जा, तो अजून शहराबाहेर गेला नसेल, त्याला जाऊन सांग की नदीने आपला प्रवाहच बदलला आहे. वडिलांकडून मिळालेल्या त्या हिमतीने ईश्वरी धावत सुटते. पावसात भिजत, धापा टाकत ती शहराच्या वेशीपर्यंत पोचते. पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो.
ट्रक निघून गेलेला असतो आणि मागे उरलेल्या असतात फक्त चिखलातल्या त्याच्या चाकांच्या खुणा. त्याच वेळी तिची नजर तिथे एका दगडाखाली ठेवलेल्या चिठ्ठीवर पडते. अद्वैतने तिच्यासाठी हे शेवटचे शब्द मागे ठेवले होते. हे शब्द म्हणजे त्यांच्या नशिबावर केलेलं शिक्कामोर्तबच होतं की ते शरीराने एकत्र नसतील, पण मनाने कधीच वेगळे होणार नाहीत. ईश्वरी त्याला शोधायचा खूप प्रयत्न करते, पण ग्रंथालयाच्या रजिस्टरमध्ये पत्त्याच्या जागी फक्त एकच शब्द लिहिलेला असतो, प्रवासी. तो एक वाटसरू बनून निघून गेला होता आणि त्याने मागे कोणताच पत्ता ठेवला नव्हता. पण ही कथा येथेच संपत नाही. आता आपण थेट 10 वर्षानंतरच्या काळात जाऊया आणि पाहूया की त्यांचं नातं एका नव्या, अनपेक्षित माध्यमातून पुन्हा कसं जोडलं जातं. बघता बघता 10 वर्ष निघून जातात. ईश्वरीचं लग्न झालंय आणि ती आपल्या आयुष्यात सुखी आहे. तर दुसरीकडे अद्वैतने एका मोठ्या शहरात स्वतःचं एक डिजिटल ग्रंथालय सुरू केलंय. दोघंही आपापल्या आयुष्यात खूप पुढे गेले आहेत. आणि सगळ्यात सुंदर गोष्ट काय आहे माहितीये? अद्वैतने आपल्या त्या डिजिटल ग्रंथालयाला नाव दिलंय 2 काठ. हीच ती उपमा आहे जी त्यांच्या नात्याचा पाया होती. आणि त्या वेबसाईटवर त्याने अधुऱ्या प्रेमकथा शेअर करण्यासाठी एक खास जागा तयार केली आहे. एक दिवस त्या वेबसाईटवर त्याला एक निनावी कविता सापडते. त्यातल्या ओळी असतात, आम्ही एकमेकांना मिळवलं नाही, पण आम्ही एकमेकांना जपलं आहे. हा पावसाचा आणि शब्दांचा प्रवाहच आता आमचा एकमेव पुन्हा भेटण्याचा पत्ता आहे. हे शब्द वाचताच त्याला कळतं की हे कोणी लिहिलंय. ही ईश्वरी होती. 10 वर्षांनंतर या डिजिटल काठावर त्यांच्या शब्दांची पुन्हा भेट होते आणि त्यांची अधुरी कथा एका नव्या रूपात जगासमोर येते. कथेच्या शेवटी ईश्वरी प्रेमाबद्दल एक खूप सुंदर आणि सखोल विचार मांडते. तिच्या मते प्रेम हे एकत्र राहण्यात किंवा मिळवण्यात नाही, तर एकमेकांना इतकं स्वातंत्र्य देण्यात आहे की दूर राहूनही एकमेकांचं अस्तित्व जपलं जाईल. आणि हाच प्रश्न ही कथा आपल्या सर्वांसमोर ठेवते की खरंच प्रत्येक कथेला भेटण्याचा, एकत्र येण्याचा शेवट हवा असतो, की काही कथांचं सौंदर्य त्यांच्या त्या अपूर्णतेतच दडलेलं असतं. त्यांचं फक्त असणं हेच त्यांचं पूर्णत्व असतं. यावर नक्की विचार करा. चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.